चंद्रपूर शहराच्या वेशीवर नागपूर चंद्रपूर महामार्गावर असलेल्या पडोली पोलीस स्टेशन मधल्या फर्निचरच्या दुकानाला आज पहाटे भीषण आग लागली। पोलीस स्टेशनच्या मागे हे फर्निचरचं दुकान आहे, जिथे आज पहाटे आग लागली। भीषण अशी आग लागली। या आगीत लाखो रुपयांचं लाकूड आणि फर्निचर जळून खाक झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाची मदत मागितली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या 4 अग्निशमन गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली, मात्र आग आटोक्यात येईपर्यंत साहित्याची राख झाली होती। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। चंद्रपुरामध्ये पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या एका फर्निचरच्या दुकानाला पहाटे आग लागलेली आहे। सगळं फर्निचरसाठी उपयोगात येणारं साहित्य, लाकूड जळून खाक झालंय। आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। आग का लागली हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही। आग मात्र विझवण्यात यश आलंय। भली मोठी अशी आग होती। चंद्रपूरच्या पोलीस स्टेशनच्या मागे ही आग लागलेली आहे, जी विझवण्यात यश आलं। पहाटेच्या दरम्यानची ही घटना आहे। नागपूर चंद्रपूर या महामार्गावर पडोली पोलीस स्टेशन आहे, त्याच्या मागे हे फर्निचरचं दुकान आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तर पोहोचलंच, पण पोलीसही पोहोचले आणि मग ही आग विझवण्यात आली। जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे। आमचे प्रतिनिधी हैदर शेख यांना अधिक विचारूया। हैदर, किती वाजताच्या दरम्यान ही घटना घडली? म्हणजे काल मुंबईमधून आगीची बातमी येते, पुण्यामधून आज सकाळी आगीची बातमी येते, आता चंद्रपुरामध्ये सुद्धा भयंकर अशी ही आग लागल्याची घटना घडली आहे। चंद्रपूर नागपूर महामार्गावर एक फर्निचरचं गोडाऊन आहे। त्या गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली आणि आग मोठ्या प्रमाणात होती आणि जवळच पोलीस स्टेशन आहे। पोलीस तिथे पोहोचली आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, परंतु जोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवते तोपर्यंत तिचे जे सामान होते, जे साहित्य होते, ते सगळे जळून खाक झाले। शेवटी एक ते 2 तास लागला या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता आणि त्यानंतर सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। नक्की हैदर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। बदलापूरच्या ईस्ट इंडिया कंपनीला भीषण आग लागली आहे। बदलापूर म्हणजे मुंबईच्या जवळचं उपनगर आहे, तिथे ईस्ट इंडिया कंपनी आहे ज्याला भीषण आग लागली आहे। खरवई MIDCतील ही कंपनी आहे जिथे आग लागल्याची घटना समोर आली आहे। आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून बंद होती। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। गणेश, काय अपडेट? सुवर्ण ईस्टर कंपनी आहे जी बदलापूर खरवाई MIDC मध्ये आहे। ही कंपनी, या कंपनीला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली होती आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं या कंपनीला नोटीस दिल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली ही कंपनी होती आणि त्यामुळे बंद असलेल्या कंपनीला अचानक आग कशी लागली हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय। आग भीषण असल्यानंतर अंबरनाथ MIDC बदलापूर MIDCच्या 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी जवळजवळ 2.5 ते 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। सध्या कुलिंगचं काम या ठिकाणी सुरू आहे, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुवर्ण, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया, बदलापूर मधली ईस्टर इंडिया ही कंपनी आहे जिला भीषण आग लागली आहे। खरवई MIDCतली ईस्टर इंडिया कंपनी जिला भीषण आग लागलेली आहे।